हॅलो हॅलो हॅलो. पुढील होणारा सामना स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध जय भारत क्रीडा मंडळ मुंबई शहर. चेतक क्रीडा मंडळ पुणे विरुद्ध विजयशक्ती क्रीडा मंडळ पालघर. चेतक क्रीडा मंडळ पुणे व्यवस्थापक आपण पंचांशामध्ये यायचे आणि आपल्याला पहिला पुकार चेतक क्रीडा मंडळ पुणे विजयशक्ती पालघर स्वस्तिक क्रीडा मंडळ उपनगर जय भारत क्रीडा मंडळ मुंबई शहर या दोन चारी संघांना पहिला पुकार. नक्कीच सर. तर पहिल्या मैदानावरती आपण आता पाहतोय ते महिलांचा कबड्डी सामनाचा थरार सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी मी विनंती करतो की आमचे उपस्थित महिला मंडळ म्हणजे अर्थात आमच्या आदरणीय पूजाताई ऍडव्होकेट पूजाताई ठाकूर मॅडम आणि आमच्या इतर आमचे महिला सदस्य प्लीज आपण जरा खाली जायचं आहे आणि आपण जो महिलांचा सामना जो चालू होणार आहे त्याची आपण ओळख पर्यंत आपण निश्चित करून घ्यायची आहे. त्यापैकी उपस्थित आमचं समस्त महिला मंडळ प्लीज आपण जरा खाली जायचं आहे. आमच्या ऍडव्होकेट पूजाताई ठाकूर आपण व आपले संपूर्ण महिला सदस्य प्लीज आपण जरा खाली जायचं. विजय खालने क्रीडांगण क्रमांक 2 वरती होणारा सामना. मान्यवरांना विनंती आहे आपण मध्ये जरी वाढवचा महाराष्ट्रातील सुरेख सर्वांग सुंदर कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री 2024 या ठिकाणी दिमागदार अनेक जणकी मान्यवर गेले 2 दिवस खेळाची शोभा वाढवताना आपल्याला निश्चित तमाम तरुणांचं लाडका असं व्यक्तिमत्व तमाम तरुणाईचं लाडकं व्यक्तित्व म्हणजे सन्मान्य समाजसेवक राजाभाऊ ठाकरे यांच्या द्वारा आयोजित असलेल्या या कबड्डीच्या महारण संग्रामाची आपण पाहतो. खरं तर सुरुवात होत असताना गेल्या 4 तारखेला सुरुवात झाली आणि तर 9 तारखेला समापन आहे आणि त्यातच आपण पाहतो आता पुरुष कबड्डी संघ आणि महिला कबड्डी संघ यांची आता ओळख पडेल आमच्या सन्मान्य अतिथींच्या द्वारे केली जात आहे आणि त्यातच एक आठवण म्हणून खास एक फोटो देखील घेतला जात आहे आणि महिला कबड्डी संघाची ओळख करता आमच्या सन्मान्य आमच्या आदरणीय आमच्या ऍडव्होकेट पूजाताई ठाकूर आणि आमच्या इतर आमचे महिला सदस्य त्यांच्या वतीने खर्च करण्यात आली. आणि मी समस्त मान्यवर गणांना विनंती करतो आहे की निश्चितच आपण आता या मंचावरती येत आपण निश्चित हा मान सन्मान वाढवायचा आहे. आणि त्यात उपस्थित आपण पाहतो या क्षणी या क्रीडांगणावरती जनादेशचे सन्मान्य संपादक आणि या ठाण्यातील ज्येष्ठ असे वृत्तपत्र संपादक सन्मान्य कैलासजी महापौर साहेब तसंच कबड्डी फेडरेशनचे कार्याध्यक्ष सन्मान्य मनोज पाटील साहेब तसेच आमचे सन्मान्य आमच्या आदरणीय समाजसेवक सुशील भाऊ कारखानी साहेब आणि त्या व्यतिरिक्त या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक जनक आणि शिल्पकार सन्मान्य अर्थातच जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे पदाधिकारी आणि समाजसेवक सन्मान्य श्री राजाभाऊ ठाकूर साहेब. कबड्डीचा हा हुंकार आणि खऱ्या अर्थाने कबड्डीचा हा धुराळ आपण पाहतो खरं फुललेला आहे 4 तारखेपासून थेट 9 तारखेपर्यंत आणि त्यानिमित्ताने उपस्थित तुम्हा समस्त क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम 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 आगतम स्वागतम
सुस्वागतम. यानंतर सामना महिला विभाग महात्मा गांधी स्पोर्ट क्लब मुंबई उपनगर विरुद्ध जय भारत स्पोर्ट क्लब कारेगाव ठाणे. यानंतर सामना महिला गट ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्मान्य मनोज पाटील सर, कार्यकारिणी सभासद सन्मान्य दत्तराजजी शिंदे सर, त्याचप्रमाणे कार्यकारिणी सभासद सन्मान्य रोशनजी म्हात्रे सर, त्याचप्रमाणे कार्यकारिणी सभासद सन्मान्य दीपकजी म्हात्रे सर, कार्यकारिणी सभासद सन्मान्य प्रवीणजी दळवी सर, त्याचप्रमाणे सहसचिव सन्मान्य राजेंद्र महामुलकर सर यांना विनंती आहे साहेब आपण सर्वांनी मंचावरती आसनस्थ व्हायचं. आणि त्यातच नुकतंच ज्यांचं आगमन झालं ना ते वाघेश्वर ठाण्यातील शिवसेनेचा ठाण्या वाघ सन्मान्य माजी कार्य सम्राट नगर श्री एकनाथजी भोळ साहेबांचा या मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने आणि आमचा तमाम तरुणांच्या युवा असताना सन्मान्य श्री राजाभाऊ ठाकूर यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच सन्मान्य ठाणे परिवर्तनचे माजी सभापती सन्मान्य श्री दशरथ भाई यादव साहेबांचं या मंचावरती आगमन झालं आहे. सन्मान्य आदरणीय दशरथ भाऊ यादव साहेबांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण मांडयावर या मंचाची शोभा वाढवायची. आणि अर्थातच आपल्या या ठाण्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व झुंजार पत्रकार आणि जैनोदेश सन्मान्य संपादक श्री कैलासजी महापती साहेबांना मी विनंती करतोय. तसंच आमचे आदरणीय या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक जनक आणि शिल्पकार तमाम तरुणांचे युवा स्थान अशातील राजाभाऊ ठाकूर साहेबांना ही विनंती करतो की कृपया आपण उपस्थित आमचे सन्माननीय वाघ स्टेट ठाण्यातील ठाण्या वाघ ज्यांना म्हणलं जातं ना शिवसेनेचे ते सन्मान्य माजी कार्य सम्राट नगर श्री एकनाथजी भोळ साहेबांचं आपण ते मनपूर्वक अधिक स्वागत करत आहे. तसंच परिवहन समितीचे माजी सभापती सन्माननीय आदरणीय दशरथ भाई यादव साहेबांचं आपण ते हार्दिक स्वागत करत आहे. हॅलो चेक हॅलो चेक
परिवहन समितीमध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात सुधार करणारा असं व्यक्तिमत्व म्हणजेच माजी सभापती सन्मान्य आदरणीय दशरथजी यादव साहेबांचा इथे विशेष सन्मान करत आहोत. आणि आणि परिवहन समितीचे सन्मान्य माजी सभापती दशरथजी यादव साहेबांचा इथे विशेष सन्मान केला जात आपण पाहतो. आमचे सन्मान्य कैलासजी महापती साहेब तसंच आमचे सन्मान्य आदरणीय राजाभाऊ ठाकूर यांच्या वतीने दोघांच्याही वतीने खास पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह शाल देत हॅलो चेक. एक मिनिट, सन्मान अजूनही बाकी आहे बरं का. अहो ज्यांच्या खर तर ज्यांच्या प्रमुख खर तर मार्गदर्शनाखाली आणि खास करून हे समन्वय आपण सांगतो ते म्हणजे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आमचे समस्त पदाधिकारी यांचा देखील सन्मान निश्चित होणं अभिप्रेत आहे. आणि त्यासाठी मी विनंती करतोय की आमच्या सन्मान्य अतिथींनी आपण ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आमच्या समस्त पदाधिकाऱ्यांचा आपण निश्चित सन्मान करत आहे. त्यापैकी मी आता त्यांची नावं आता आमंत्रित करत आहे. आणि अर्थातच सन्माननीय ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय भूमिपुत्र श्री मनोज पाटील साहेबांना मी विनंती करतोय की प्लीज आपण या मंचावरती यायचंय. आणि अर्थातच आमच्या खारे मनोज पाटील साहेबांचा विशेष सन्मान केला जात आहे. तसेच सन्मान्य सहसचिव ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य आदरणीय राजेंद्रजी मुनणकर साहेबांचा यामध्ये विशेष सन्मान करण्यासाठी राजेंद्रजी मुनणकर साहेब प्लीज आपण पण या मंचावरती आपण यायचं आहे. ठाणा कॉलेजमध्ये देखील प्राध्यापक असलेले सन्मान्य राजेंद्रजी मुनणकर सर MIDC मध्येही मोठ्या प्रमाणावर त्यांचं काम आहे. राजेंद्रजी मुनणकर सर सहसचिव त्यांचा इथे विशेष सन्मान करणं आपण निश्चित अभिप्रेत आहे. तसंच कार्यकारिणी सभासद सन्मान्य दशरथ शिंदे साहेब आपण पण प्लीज या मंचावरती यायचं आहे. आणि आपला देखील सन्मान खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक जनक आणि शिल्पकार अर्थात आदरणीय श्री राजाभाऊ ठाकूर साहेब यांच्या वतीने आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे कैलासजी महापती साहेबांच्या वतीने होणं निश्चित अभिप्रेत आहे. कार्यकारिणी सभासद दशरथ शिंदे साहेब प्लीज आपण पण जरा या मंचावरती यायचं आहे. आणि त्यानंतर दुसरे आमचे कार्यकारिणी सभासद सन्मान्य रोशनजी म्हात्रे साहेब प्लीज आपण पण या मंचावरती यायचं आहे. रोशनजी म्हात्रे साहेब डीजेच्या पार्श्वभूमीवरती आणि आल्हाददायक वातावरणामध्ये हा सन्मान आपण पाहतो. कबड्डीच्या महारण संग्रामामध्ये आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक जनक आणि शिल्पकार जनसामान्यांचा बुलंद आवाज अर्थात श्री राजाभाऊ ठाकूर साहेब यांच्या वतीने रोशनजी म्हात्रे यांचा देखील विशेष सन्मान केला जात आहे. कार्यकारिणी सभासद आणि त्याशिवाय सन्मान्य कार्यकारिणी सभासद दीपकजी म्हात्रे साहेब प्लीज आपण पण या मंचावर यायचं आहे. दीपकजी म्हात्रे साहेब आपण पण या मंचावरती यायचं आहे. कबड्डीशी अत्यंत ओढ असलेला व्यक्तिमत्व दीपकजी म्हात्रे साहेब आपण पण या मंचावरती यायचं आहे. आपलाही सन्मान होणार निश्चित अभिप्रेत आहे. आणि आपण पाहतो खरं मानाची शाल देत खास करून जनादेश सन्मान्य संपादक कैलासजी महापती साहेब आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक जनक शिल्पकार आदरणीय राजाभाऊ ठाकूर यांच्या वतीने आज सन्मान केला जात आहे. तसेच कार्यकारिणी सभासद प्रवीणजी दळवी साहेब आपण पण या मंचावरती येत आहे. कार्यकारिणी सभासद आदरणीय प्रवीणजी दळवी साहेब आपण पण या मंचावरती येत आहे. आणि आपलाही सन्मान होणं निश्चित अभिप्रेत आहे.
आणि क्या बात आहे. आणि खरं तर ज्यांच्या विशेष सहकार्याने खरं संपूर्ण कार्यक्रम पण आयोजित केला गेला आहे ना, ते आपल्या ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या या समस्त पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान या क्षणी या मंचावरती केला जात आहे. अत्यंत अभिमानाचा आणि तेवढा आनंदाचा हा क्षण निश्चित म्हणावा लागेल. निश्चित कौतुक आहे आमच्या तमाम तरुणाईचं युवा स्थान आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक जनक आदरणीय श्री राजाभाऊ ठाकूर साहेबांचं. नायकवाड सर चेतक पुणे चेतक पुणे आपला पैशावर जाणायचं आहे. चेतक पुणे हॅलो. आणि खर तर कबड्डीच्या या महारणसंग्रामामध्ये खर तर
विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा निश्चितच सन्मान असतो, म्हणजे त्यांचं स्वागत आपण करतो आहोत. आणि त्यापैकी खरं कॉर्पोरेट सेक्टर मधून खास दिल्ली येथून आलेले कबड्डीचा महारणसंग्राम पाहण्यासाठी आमचे सन्मान्य आमचे अतिथी आदरणीय श्री इंद्र कुमार गुणानी सरांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक्स चेअरमॅन NCPSL चे दिल्ली येथील सन्मान्य इंद्र कुमार गुणानी सर, आपका तहे दिल से इस कबड्डी के महारणसंग्राम में आपका स्वागत किया जाता है. नक्कीच अभिमानाचा क्षण आहे, कारण का नुकतंच ज्यांचं आगमन झालं ना, ते कॉर्पोरेट सेक्टर खास दिल्लीहून आपल्या विनंतीला मान देत आपला हा महारणसंग्राम पाहण्यासाठी उपस्थित असलेले फ्रॉम द कॉर्पोरेट सेक्टर that we will announce that we will welcome to Mr. इंद्र कुमार गुनानी सर, त्यांचा मी ते मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. एक्स चेअरमॅन NCPSL दिल्ली येथून खास उपस्थित झालेले सन्मान्य इंद्र कुमार गुणानी सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि तसंच सन्मान्य उद्योजक श्री जिग्नेशजी शाह सर आणि परेशजी शाह यांचं या मंचावरती आगमन झालं आहे. आम्ही कबड्डीच्या महारणसंग्रामामध्ये सन्मान्य आदरणीय उद्योजक जिग्नेशजी शाह आणि परेश शाह यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. आणि नुकतेच उपस्थित झालेले या मंचावरती सन्माननीय आदरणीय उद्योजक श्री जिग्नेश भाई शहा तसंच श्री परेश भाई शहा यांचा विशेष सन्मान करण्याची मी विनंती करतोय. या आमच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक जनक आणि शिल्पकार अर्थात तमाम तरुणांचे युवासन असलेले आदरणीय श्री राजाभाऊ ठाकूर यांच्या वतीने, तसंच आमचे जनादेश संपादक सन्माननीय आदरणीय श्री कैलासजी महापती साहेबांच्या वतीने आनंद यात्रा, तसेच जनादेशचे सन्मान्य संपादक कैलासजी महापती साहेब आणि आमच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक शिल्पकार श्री सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देत हा सन्मान केला जात आहे.